टॉप एज्युकेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत मी एकदा टायटल क्लिअर कासरसाई गावठाण लगत हिंजेवाडी आयटी पार्कच्या लगत एक प्लॉटचा स्कीम नवीन घेऊन येतोय, कासरसाई स्क्वेअर म्हणून। हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो 4.5 एकरचा मी हा प्रोजेक्ट घेऊन येतोय। त्यापैकी आपण आता जो फेज ओपन केला आहे, फर्स्ट फेज आपला 1 एकरचा फर्स्ट फेज आपण याच्यात ओपन करतोय। गेटेड कम्युनिटी आहे। माझ्यासोबत आहे माझा मोठा बंधू अविनाश नाईक, मी सुदर्शन नाईक। सो अविनाश सर, तुम्ही थोडं प्रॉप एज्युकेशनच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना थोडं या प्लॉट बद्दल इन्फॉर्मेशन सांगा। नक्की सर, आज आपण ही प्रॉपर्टी घेऊन आलेलो ना कासरसाई गावठाण लगत, जसं त्यांनी बोललेत आपल्याला। सो हा तुम्ही जो समोरचा रोड बघताय ना, हा 12 मीटर म्हणजे 40 फीटी डीपी रोड आहे, जो की तुमचा कासरसाई गावाला आणि इकडे डॅम रोडला म्हणजे जो आपण कासरसाई डॅमला जातो 60 फीट रोडला कनेक्ट करणारा आहे। आता हा एंट्री जो गेट तुम्ही बघताय 30 फीटचा जो गेट आहे, हा 30 फीट आपण गेटेड कम्युनिटीला इथं दिलेला आहे या प्लॉटसाठी। आणि इंटरनल जर तुम्ही बघायला आला तर माझ्याकडे इथे 3 गुंठे 2 गुंठे वेगवेगळ्या साइजेसचे प्लॉट अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्ही समोर बघू शकता की 20 फीट इंटरनल मी टावर प्रोव्हाइड करतो। यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर कनेक्शन आहे, बेसिक ज्या अमेनिटीज तुम्हाला कन्स्ट्रक्शन साठी लागणार आहेत त्या सर्व आपण अवेलेबल करून दिलेलं आहे इथं। आणि जसं तुम्हाला सुदर्शन सरांनी आता बोलला तुम्हाला की डॉक्युमेंटेशन असेल, इतरत्र कुठल्या गोष्टी असतील, म्हणजे इन हाऊस तुम्हाला जे सर्व्हिसेस असतील कन्स्ट्रक्शन साठी असो अथवा सँक्शनिंग साठी, तर इथे आमची टीम तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या अवेलेबल करून देणार आहेत। त्यामध्ये आम्हाला अधिक तुम्हाला सपोर्ट इंटरनल सपोर्ट आमच्याकडून टीमकडून तुम्हाला मिळणार आहे। सो अविनाश, या प्लॉट स्कीम मध्ये तुम्ही काय काय फॅसिलिटीज बायर्सला देणार आहात, काय काय तुमच्या कमिटमेंट्स आहेत ते जरा एकदा रिव्हील करा, सगळ्यांना सांगा। नक्कीच, बायर्स जे असणार आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये तुम्ही 1.5 ते 2 गुंठ्याचे साइजेस आहेत अवेलेबल, त्यामध्ये तुम्ही जर माझ्याकडे 1.5 गुंठ्याचा प्लॉट बुक केला तर त्यामध्ये माझ्याकडे जे ट्री प्लांटेशन असणार आहे, अदर सेपरेट वॉटर कनेक्शन, रोडचं ऑलरेडी माझं आता काम इथं ऑनगोईंग आहे। त्यानंतर माझं हे गेटेड कम्युनिटी असल्यामुळे तुम्हाला आरसीसी वॉल कंपाऊंड आहे साईडला तुम्ही कंपाऊंड बघू शकता साईडला, तर मी ते कंपाऊंड पण प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यामध्ये अधिक डॉक्युमेंटेशन जर झाले असतं तुम्हाला सेल डीड आणि कॉमन खरेदी खत म्हणजे तुम्हाला कॉमन 7/12 पण इथं अवेलेबल असणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे ग्रामपंचायत सँक्शनिंग असतील त्यामध्ये पण आमची टीम तुम्हाला हेल्प करणार आहे। कासरसाईच्या गावठाणला लगत अगदी श्रीकृष्ण टेम्पलच्या जवळ हा असा एक स्कीम आहे जिथे तुम्हाला प्लॉट बाय करायची संधी आहे। बेसिकली कासरसाई लोकेशन मध्ये ना सध्या प्लॉट जो आहे त्याची खूप कमी आहे, प्लॉट खूप कमी स्कीम आहे तिथं, बिकॉज आता या लोकेशनचा जो युनिक पॉइंट आहे, फर्स्ट हिंजेवाडी टू सोमाटणेला जो रोड जाणार आहे तो रोड आहे 150 फीटी सँक्शन। त्या रोडवरती हिरानंदानीचा टाउनशिप येतोय, त्याचा व्हिडिओ पण मी आधी शूट केला होता। त्याला लागून आपला आरंभ पार्क एक प्रोजेक्ट होता, तो आपण सक्सेसफुली डिलिव्हर्ड केला आहे। आता हा प्रोजेक्ट आपण करतोय, असा सुंदर प्रोजेक्ट आहे। बेसिक अमेनिटीज आपण देतोय याच्यात। हा 20 फीटचा जो रोड आहे, 20 फीटचा प्रॉपर रोड असेल, तुम्हाला ट्री प्लांटेशन, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन, तुम्हाला डिमार्केशन आहे। सगळ्यांना मी नेम प्लेट सहित देतोय। हे बघा, तुम्हाला इथे तुम्हाला नेम प्लेट बघायला मिळतील, नेम प्लेट आहे, नेम प्लेट्स असतील। बॅक साईडला बाउंड्री वॉल आहे, या साईडला बाउंड्री वॉल आहे, आणि या साईडला तुम्ही बघू शकता मी ट्री प्लांटेशन केलेलं आहे। गावठाणला लगत हा प्लॉट आहे, आजूबाजूला सगळीकडे घरं झालेली आहेत। सो सुंदर असा प्लॉट आहे। या प्लॉटसाठी जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा। मी, माझी टीम, अविनाश सर, विशाल सर, आम्ही इथे अवेलेबल आहोत तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी। लास्ट बाईंग संधी आहे। मी हा प्री लॉन्च मध्ये प्रोजेक्ट असताना यापैकी मोठामोठी 40-45% युनिट जे आहेत ना ते सोल्ड केलेले आहेत। आता 40 to 50% युनिट तुमच्याकडे आहेत अवेलेबल आता बाय करायला। सो हरी करा, जर का तुम्ही प्री लॉन्च मध्ये जर का इथे माझ्याकडे प्लॉट बुक करताय तर डेफिनेटली मी तुम्हाला एक चांगला रेट देऊ शकतो, चांगला डिस्काउंट आपण त्यांना करून देऊ शकतो इनिशियली कोणी आलं तर, राईट। आणि सर, तुमचं या एरियाबद्दल काय म्हणणं असेल? 4-5 वर्षामध्ये एरिया कसा ग्रो झालेला आहे? सर, 4-5 वर्षामध्ये सांगण्यापेक्षा मी सांगेल की मी लास्ट इयर मी माझा एका इन्व्हेस्टरला अराउंड 1.5 इयर झाला असेल, इन्व्हेस्टरला कासरसाई व्हायफाट्याजवळ एक प्लॉट दिला होता। त्या प्लॉटचा जो रेट आहे ना तो ऑलमोस्ट मी त्याला डबल करून दिला आहे एका फक्त 1.5 वर्षामध्ये। जो प्लॉट त्याला साधारणतः मी एक एक्स रेट वरती दिला होता, आजच्या डेट मध्ये त्याची डिमांड जी आहे ना ती डबल वरती गेलेली आहे। सर, जो तुमच्याकडे कोणी कन्स्ट्रक्शन साठी बाय करू इच्छितो किंवा ज्याचं इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याला मल्टिपल रिटर्न मिळणार आहे तिथं? डेफिनेटली मल्टिपल रिटर्न मिळतील। इव्हन त्यांचा सेल्फ यूजचा पर्पज असेल तर सेल्फ यूजचा पर्पज पूर्णपणे कम्प्लीट होईल। आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघतायत ना ती पूर्ण टाउनशिप जी आहे ती टाउनशिप आहे, एक्झरबिया टाउनशिप आहे। कासरसाई मध्ये जो व्हायफाटा आहे तिथे हिरानंदानीची टाउनशिप होती आहे। या साईडला तुम्ही बघू शकता, माझ्या बॅक साईडला इथून पूर्ण
घरं आहेत Construction राहायला, झालेले आहेत, कन्स्ट्रक्शन म्हणजे म्हणजे साधारणतः लोक राहायला आलेली आहेत. कासरसाईमध्ये पूर्ण गावठाणचा एरिया आहे, सो तुम्हाला बेसिक फॅसिलिटीसाठी कुठं खूप दूर जायची गरज नाही. बेसिकली प्लॉट सिस्टम कसा असतो की कुठेतरी बाहेर तुमचा प्लॉट आहे तिथून तुम्हाला वाट बघावी लागते कन्स्ट्रक्शनला, राईट? डेफिनेटली आणि माझा एक क्वेश्चन होता सर, माझ्या जवळचे एक माझे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे माझे मित्र आहेत, त्यांना एक 3 ते 4 हजार स्क्वेअर फीट प्लॉट हवाय. पण त्यांचं म्हणणं आहे की बरेचसे डेव्हलपर जे आहेत ते मग नंतर काय की इंटरनल सपोर्ट मीन्स की सेल आउट करायचं असेल, प्लॉट डेकोरेट म्हणजे फार्म हाऊस वर करायचं असेल, तर ह्या गोष्टी तिथं मिळत नाहीत. तर तुमचं त्यावरती काय म्हणणं असेल? आम्ही ह्या सगळ्या फॅसिलिटीज जे आहेत ना ते डेफिनेटली क्लायंटला पुरवतो. त्यांचं प्लॉट रिसेल करायचं असेल, त्यांना त्यांच्या प्लॉटला फेन्सिंग करायची आहे, बाउंड्री वॉल करायची आहे, कंपाऊंड करून घ्यायची आहे, इव्हन कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा त्यांना सपोर्ट लागत असेल ते सपोर्ट सुद्धा आम्ही देतो. इव्हन आफ्टर सेल सर्व्हिस आमची जर का जाणून घ्यायची असेल ना तर मी लवकरच एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येतोय, ज्याच्यात मी आधी जे माझे प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केले आहेत क्लायंटला त्यांच्या सगळ्यांचा एक रिव्ह्यू व्हिडिओ मी शूट करणार आहे, ज्याच्यात तुम्हाला कळेल की आम्ही जे सर्व्हिसेस देतोय त्या सर्व्हिसेस फक्त बोलण्यासाठी नाही तर आम्ही डेफिनेटली त्या सर्व्हिसेस आणि करतो. तुमचं आपलं डिस्कशन झाल्यामुळे एवढं मी नक्कीच सांगेल की मला जेवढं कळतं त्यामध्ये, तर तुम्ही हा इन्व्हेस्टरच्या नावावरती प्लॉट आहे, सो इन्व्हेस्टरच्या नावावर न देता म्हणजे फिल्टर्ड प्रॉपर्टी आहे, राईट? डेफिनेटली याचं ट्रान्झॅक्शन ऑलरेडी तुम्हाला डॉक्युमेंटेशन पण एकदम प्रॉपर क्रिस्टल क्लिअर असणार. टायटल क्लिअर प्लॉट आहे, डील लागते लोकांना मार्केटमध्ये ती तुमच्याकडे ऑलरेडी आहे. सिंगल ओनर 7/12 आहे, टायटल क्लिअर प्लॉट आहे. एक माणूस येईल तुमचं तिथं सिग्नेचर करेल आणि तुमच्या नावावरती 7/12 होऊन जाईल. त्याच्यात तुम्हाला कुठलाही लिगली कुठलाही तुम्हाला डॉक्युमेंटरी अडचण येणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी, माझी प्रॉप एज्युकेशनची टीम, अविनाश सर, विशाल सर, हे सगळी लोक इथं अवेलेबल आहेत. सो डोंट वरी. तो मित्रांनो, जर का तुम्ही हिंजेवाडी IT पार्कच्या लगत हिंजेवाडी पासून 5-6 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जर का प्लॉट बघत असाल सेल्फ यूज वा इन्व्हेस्टमेंट पर्पजनी, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. हा आपला प्रोजेक्ट आहे कासरसाई स्क्वेअरच्या नावाने आणि अजून पण आपले खूप काही प्रोजेक्ट चालू आहेत हिंजेवाडी एरियामध्ये, कासरसाईमध्ये. तर त्या प्लॉटसाठी जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि निश्चित लवकरात लवकर साईट व्हिजिट बुक करा. चला, मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू अविनाश सर. थँक्यू.